भरत शेठ गोगावले आपल्या सोबत आहेत. भरत शेठ गोगावले आपल्या सोबत आहेत. धर्मवीर 2चा ट्रेलर लॉन्च झालेला आहे आणि कसं वाटतंय तुम्हाला? एकदम चांगला आणि व्यवस्थित आहे. आपण पाहिलं त्यातले संवाद आणि त्यातले ॲक्शन अत्यंत चांगले आहे की एकपेक्षा दोन हा त्याच्यापेक्षा पुढे फार पण भूमिका वटवलेली आहे. काय म्हणा भूमिका आहे आणि वस्तुस्थितीला धरून आहे. मला स्वतः आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, माझी भूमिका वटवणारे कलाकार पण भेटले, त्यांनीही सांगितलं आणि स्वतः प्रवीण तरडेंनी सांगितलं, बोले तुमच्यावर एवढे संवाद आहेत की ते रायगडमध्ये फेमस होते. बरं, शिवरायांची वागणकं आलेली आहे. छत्रपती शिवरायांची संजय राऊत म्हणतात सरकार नकली आहे, तशी वागणकी पण नकली आहेत. सरकार नकली असतं तर 2 वर्ष चाललं नसतं. लक्षात आलं का? बोलणारा माणूस नकली आहे आणि त्या नकली माणसाला असं वाटतं त्याला सगळं ज्या माणसाला कावीळ होते त्याला वाटतं सगळं जग पिवळं आहे, पण स्वतःला कावीळ झालेली असते. हा त्यातला भाग आहे. म्हणून वाघनकं इंग्लंड लंडनमधनं आणणं ही सोपी गोष्ट नव्हती. ती आणलीत. आता जी आणली ती ये ना पाहणं, तिथं चेक कर, त्याला सांगा चेक करा तुम्ही स्वतः की वस्तुस्थिती काय आहे ती, मग बोल काय आहे ते. तू गेलास का तिथं वाघनाक्याजवळ? वाघनाक्याजवळ पहिला जा. बदनाम करते असं म्हणतात ते. शिवरायांना मतांसाठी वापर होतोय वाघनाकाचा. अत्यंत चुकीचं आहे. त्यांच्याकडे काय नाही ना. आता लाडकी बहीणला त्यांना वाटलं की काय प्रतिसाद मिळणार नाही. आता लाडका भाऊ पण आम्ही आणला आहे. त्यानंतर मुलींना मोफत शिक्षण, अशा अनेक योजना, महिलांना अर्ध तिकीट, पुरुषांना आता 75 वर्षी म्हणजे महिला फुकट तिकीट, त्यानंतर तीर्थदर्शन यात्रा काय 60 वर्षाच्या वरती. अरे रे 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 काय बोलतात त्यांना काय. उद्धव ठाकरेंनी पीसी घेतली ते म्हटलं की लाडका भाऊ लाडकी बहीण तसे लाडके अडाणी आहेत. अडाणींना मुंबई सिटी दिली जाते. मुंबई सिटी ही अडाणी सिटी होणार नाही. ते आता काय आहे, एक एक पॉईंट शोधत असतात. लक्षात आलं का कुठं काय. कारण आमची योजना एक यशस्वी झाली का त्याला कसा काय छेद द्यायचा म्हणून ते बोलत आहेत. मग तुम्ही आता मला बोला, आत्ता महाराष्ट्रामध्ये गेले 1.5 वर्ष होऊन गेलेले आहेत की महिलांना अर्ध तिकीट पूर्ण कुठेही जा, 75 वर्ष फुकट तिकीट, लेक लाडली चांगले महिलांचा आला, लाडके बहीण आल्या, लाडका भाऊ आला, मुलींना मोफत शिक्षण, तीर्थयात्रा दर्शन. काय राहिलंय? 7 हाऊस पार 7.5 हाऊस पारच्या वीज पंपची वीज माफ. सांगा जरा एकतरी काय केलंय त्याचा. शेवटचा प्रश्न आहे, जागा वाटपाचं काही ठरतंय का? कारण भाजप 160 170 मागताय, दादा म्हणतात 80, तुम्ही म्हणतात 126. किती जागा वाढवणार? मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री बसून जे ठरवतील ते आम्ही मावळे मान्य करू. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.